नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आपण आज भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण पाहणार आहोत. अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडून त्या पर्याय क्रमांकाचा गोल रंगवा. शंकर नावाचा छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले. दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून त्याला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. शंकरच्या मनाला खूप वाईट वाटले. तर बघा, असा हा उतार आहे आणि त्याच्यावर पहिला प्रश्न आहे, छोट्या मुलाचे नाव काय होते? विष्णू, वामन, संकेत, शंकर. तर उतारातलं पहिलंच वाक्य आहे, शंकर नावाचा छोटा मुलगा होता. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शंकर. प्रश्न क्रमांक 2, शंकरला दुकानातून काय आणायला सांगितले? तर बघा, शंकरला दुकानातून साखर आणायला सांगितले. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साखर. शंकरने कोणाशी हुज्जत घातली? तर बघा, दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून त्याला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली. शंकरने दुकानदाराशी हुज्जत घातली. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुकानदाराशी. बघा, प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडून त्या पर्याय क्रमांकाचा गोल रंगवा. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. मीही व्हायचो गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ, दोघासाठी एक पान्हा, आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. तर बघा, अशी ही कविता आहे आणि याच्यावर प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4, कवितेत शोधायला या शब्दासाठी कोणता शब्द आला आहे? तर बघा, शोधायलासाठी माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. धुंडायला म्हणजेच शोधायला. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धुंडायला. प्रश्न क्रमांक 5, मुलगा गुबगुबीत कशामुळे व्हायचा? तर बघा, मीही व्हायचो गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ या कवितेतल्या ओळीवरून आपल्या लक्षात येते की दूध पिऊन. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, मुलाचा दोस्त कोण होता? माझी एक गाई होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. तर बघा, वासरू. मुलाचा दोस्त कोण होतं? तर वासरू. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द समान अर्थाचे नाहीत? तर बघा, रजनी निशा समानार्थी शब्द आहे, झुला झोपाळा समानार्थी शब्द आहे, प्रवास सफर समानार्थी शब्द आहे आणि हार जीत हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हार जीत. प्रश्न क्रमांक 8, हरिणीचे टिंब टिंब खेळत होते, रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? तर बघा, हरणीचे जे पिल्लू आहे त्याला पाडस असं म्हणतात. म्हणून हरिणीचे पाडस खेळत होते. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाडस. प्रश्न क्रमांक 9, घरामागील मोकळ्या जागेला काय म्हणतात? तर बघा, घरामागील मोकळी जागा म्हणले, घरासमोर जी मोकळी जागा असते त्याला आपण अंगण म्हणतो आणि घरामागे जी मोकळी जागा असते त्याला आपण परस म्हणतो. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परस. प्रश्न क्रमांक 10, जसे धान्याची रास तसे मडक्यांची टिंबटिंब. तर बघा, मडक्यांची उतरंड. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मडक्यांची उतरंड. प्रश्न क्रमांक 11, मधमाशीच्या घराला काय म्हणतात? तर बघा, घरदर्शक शब्द मधमाशीच्या घराला आपण म्हणतो, मधमाशीचे असते पोळे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोळे. प्रश्न क्रमांक 12, त र मा भा ता
या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते? तर बघा, यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो शब्द आहे कोणता शब्द तयार होतो? तर यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो भारत माता, आणि याचा मधला अक्षर जे आहे ते आहे त, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त. प्रश्न क्रमांक 13. भाव या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. हे बघा, भाव, भाऊ दादा, रक्षण राख, भाऊ शिक्षा. तर वेगवेगळे अर्थ असणार आहे पर्याय क्रमांक 4. भाऊ म्हणजे किंमत आणि भाऊ म्हणजे भक्ती. प्रश्न क्रमांक 14. खाली दिलेल्या शब्दाला जोडून येणारा शब्द पर्यायातून निवडा. तिखट. तर बघा, तिखट मीठ, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिखट मीठ. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी अचूक विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. तर अचूक म्हणजे बरोबर. अश्व घोडा समानार्थी शब्द आहे, आणि कृत्रिम नैसर्गिक ही अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. पुढील म्हण पूर्ण करा. अंतरून पाहून. तर बघा, अंतरून पाहून पाय पसरावे अशी म्हण आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. वाक्यप्रचार काय आहे? मनाई करणे. तर बघा, मनाई करणे याचं अर्थ आहे बंदी असणे. बघा, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे ते ओळखा. वाक्य आहे मी नियमित अभ्यास करतो. हे विरामचिन्ह आलंय, आणि या विरामचिन्हाचं नाव काय आहे? तर पूर्णविराम, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम. प्रश्न क्रमांक 19. खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा व त्याचा अचूक पर्याय रंगवा. तर बघा, द प त र, द त प र, दत्पर आणि दप्तर, म्हणून अचूक शुद्ध शब्द आहे 4, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. खाली दिलेल्या शब्दातून एकवचनी शब्द ओळखा व योग्य पर्याय रंगवा. तर बघा, एकवचनी शब्द सांगितला आहे. चुली हा अनेकवचनी शब्द आहे, मुली हा अनेकवचनी शब्द आहे, आणि बाहुली हा एकवचनी शब्द आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाहुली. प्रश्न क्रमांक 21. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. बघा, विरुद्ध लिंगी विरुद्धार्थी नव्हे. विरुद्ध लिंगी म्हणजे नर मादी या प्रकारे. उंटच्या विरुद्ध लिंगी आहे सांडणी, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांडणी. प्रश्न क्रमांक 22. खालील विशेषण ओळखून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आकाशने सुंदर चित्र काढले. तर बघा, विशेषण आहे सुंदर. चित्राबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे सुंदर, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य तो पर्याय निवडून खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. तर बघा, टिंब हा जंगलचा राजा आहे. तर जंगलचा राजा कोण आहे? सिंह, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्या पिल्लाला टिंब म्हणतात. तर सिंहाच्या पिल्लाला आपण म्हणतो छावा, म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 25. त्याच्या घराला टिंब म्हणतात. तर सिंहाच्या घराला आपण काय म्हणतो? गुहा, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली आहे.